काम कुठं झालेलं आहे, किती झालेलं आहे? आज नवी मुंबई एअरपोर्टची पाहणी करण्यासाठी माझ्यासोबत आमचे एमडी, अदानी ग्रुपचे कॅप्टन, त्यांचा सर्व स्टाफ, व्हाईस एमडी, आम्ही सर्वजण पाहणी केली. अत्यंत समाधानकारक काम चालू आहे. आमचा असा उद्देश आहे की उद्देश आणि उद्दिष्ट सुद्धा की येणाऱ्या 5 तारखेपर्यंत एअरफोर्सचं एक विमान, ज्याला आपण ट्रायल बेस म्हणतो, आपल्याला त्या रनवेवर लँड करायचं. आणि त्या कार्यक्रमाला माननीय प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्यांच्या उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम घडवण्याचे आमच्या मनोदय आहे. 5 तारखेचा हा कार्यक्रम झाल्यानंतर एअरफोर्सच्या विमानाचं सक्सेसफुल लँडिंग झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट चालू करण्याचा आमचा मनोदय आहे. त्यानंतर जून मध्ये मग पुढील इंटरनॅशनल फ्लाइट्स वगैरे जे ते सुद्धा या रनवेने जावेत, या पद्धतीचा आमचा सर्व एक प्लॅन आहे. ज्याला गेम चेंजर म्हणतात ते काम या नवी मुंबईत होत आहेत. अनेक बाबी मी त्या ठिकाणी समजून घेतल्यात. त्यामध्ये किती टर्मिनल असणार आहेत? जवळपास 4 टर्मिनल आहेत. त्याची कॅपॅसिटी, विमानतळाची कॅपॅसिटी, तिथं लँडिंग होणारे विमानं किती असतील? जवळपास 350 विमानं आपण तिथं एक साथ पार्किंग करू शकतो, अशी ते कॅपॅसिटीचं ते विमानतळ आहे. आणि म्हणून मेट्रोची कनेक्टिव्हिटी, इव्हन दो बुलेट ट्रेनची सुद्धा कनेक्टिव्हिटी, त्याला थोडा जरी कालावधी लागत असेल तर ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला. कोस्टल रोड आहे, म्हणजे सगळीकडनं सगळ्या चहूबाजूने जरी आलं तरी आपल्याला मुंबई विमानतळ हे लवकरात लवकर गाठता यावं, हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे. एका टर्मिनल मधून जरी तुम्ही कोणत्याही जरी टर्मिनल मधून घुसलात तरी तुम्हाला कोणत्याही टर्मिनलला जाता येईल. जसं आपण मुंबईचं विमानतळ पाहतो, टर्मिनल 1, टर्मिनल 2, ते अंतर आहे तर त्याला आपल्याला बाहेरून जावं लागतं, जवळपास 35 मिनिटाचा कालावधी लागतो. तसं न होता एकाच याच्यातून रूट मधून कोणत्याही टर्मिनल तुम्हाला जायची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. एक चांगलं इंटरनॅशनल लेवलचं विमानतळ मला वाटतं या ठिकाणी सिडकोच्या सर्व सहकार्याने, MMRDच्या सहकार्याने इथं अस्तित्वात येत आहे. आणि हा खऱ्या अर्थानं विकासाचा मोठा माइलस्टोन ज्याला म्हणता येईल तो या नवी मुंबईमध्ये येतोय. म्हणून अपेक्षा आहे 5 तारखेला जर PM साहेबांनी जर तारीख दिली तर 5 तारखेला हे आमचं पहिलं एअरफोर्सचं विमान तिथे लँड होईल.